Hi everyone, welcome to Mahasemi English channel. Today's topic is the class 6 English books topic, that is 1.3 topic, the wild boar and the fox. The wild boar and the fox. One day, a wild boar was sharpening his tusks against the bark of tree. He was doing it very carefully. There lived a fox in the same forest. He was always looking for a chance to make fun of the other animal in the forest. When he saw the wild boar, he decided to tease him. To tease him. He began to walk around the trees, looking left and right and up and down. He also began to act as if he was really scared. But Boar did not pay any attention to him. He kept right on with his work. म्हणजेच बघा काय सांगितलं इथं, वाईल्ड बोर sharpening his tusk against the bark of trees. He was doing it very carefully. There lived a fox in the same forest. त्याच जंगलामध्ये एक कोल्हा राहत होता. He was always looking for a chance to make fun of the other animals in the forest. तो कायम एखादी संधी शोधत होता की दुसऱ्या ॲनिमलना तो काय करत होता, त्यांची गंमत करत होता. When he saw the wild boar, he decided to tease him. ज्यावेळी त्यानं वाईल्ड बोरला बघितलं त्यावेळी त्यानं निर्णय घेतला की त्याला आपण टीज करायचं. He began to walk around the trees. त्यानं काय केलं बघा, ट्रीजच्या गोल गोल फिरायला चालू केलं. लुकिंग लेफ्ट अँड राईट अँड अप अँड डाऊन. उजवीकडे डावीकडे वर आणि खाली त्यानं काय केलं बघा, चालायला सुरुवात केली. ही ऑल्सो बिगॅन टू ॲक्ट ॲज इफ ही वॉज रिअली स्केअर्ड. ऑल्सो अगेन बिगॅन टू ॲक्ट. तो काय झाला, स्केअर्ड झाला. बट द बोर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. पण काय केलं बघा, बोरनं त्याच्याकडे लक्षच नाही दिलं. ही केप्ट राईट ऑन हिज वर्क. त्याने त्याचं काम चालू ठेवलं पण त्याने कोल्ह्याकडे जराही लक्ष दिले नाही. At last, the fox said with a grin, "Why are you doing that? I tried very hard, but I did not see any hidden enemy or danger." "True," replied the boar. "Just now there may not be any danger, but when it really comes, there won't be any time to sharpen my tusks. My weapons have to be ready for use them. If I am not ready, I will have to suffer." बघा, कोल्हा काय म्हणतो, शेवटी कंटाळतो आणि तो काय म्हणतो बघा, "Why are you doing that? I tried very hard, but I did not see any hidden enemy or danger." काही बोर काय म्हणतो बघा, खरं आहे. कारण काय म्हणतो बघा तो, जस्ट नाऊ देअर मे नॉट बी एनी डेंजर. म्हणजे आता तिथं कोणतंच डेंजर नाही आहे. पण तरीही, बट व्हेन इट रिअली कम्स, पण ज्यावेळी ते खरोखर येईल त्यावेळी काय होईल, देअर वोंट बी एनी टाईम टू शार्पन माय टस्क. त्यावेळी मला माझे टस्क शार्पन करायला वेळ नसेल. आणि जे माझे टस्क आहे तेच माझे वेपन आहे, म्हणजे ते माझे शस्त्र आहे ज्याच्यापासून मी माझं संरक्षण करतो या जंगलामध्ये.
माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देन. इफ आय एम नॉट रेडी आय विल हॅव टू सफर. आणि जर मी तसं केलं नाही तर मला त्याच्यापासून धोका होऊ शकतो. दिस स्टोरी टेल्स अस दॅट इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. डोंट लीव थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. ह्या स्टोरीचं मॉरल काय आहे? आपण कायम काय राहिलं पाहिजे? प्रिपेअर्ड राहिलं पाहिजे. डोंट लीव थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. शेवटच्या मिनिटाला कोणतीही गोष्ट करायची नसते. प्रत्येक गोष्टीसाठी आपण तयार राहिलं पाहिजे. मग तो अभ्यास असू देत, परीक्षा असो किंवा काहीही असो, आपण त्या गोष्टीसाठी तयार राहिलं पाहिजे आणि त्यासाठी आपण आपली तयारी ठेवली पाहिजे. ह्या गोष्टीतून आपल्याला मॉरल भेटतो, म्हणजेच बोध भेटतो. चला तर मित्रांनो, तुम्हाला आजची ही बोधकथा समजली असेल, द वाईल्ड बोर अँड द फॉक्स. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि